दादा वाडकर बालिका साठी असलेली कॅश 3000 रुपये त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे। त्याचबरोबर मी विनंती करेल प्रथम चषक पारितोषिक आणि चषक सौजन्य सामनावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले लोकशाही फाउंडेशन चे अध्यक्ष आणि सकल मराठा समाज नवी मुंबईचे संघटक सन्माननीय आदरणीय विनोद दादा पोकरकर साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर जे संपूर्ण आमचे स्पॉन्सर आहेत त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। सर्वात पहिल्यांदा सगळे संघ मालक त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। जे संघ मालक अवेलेबल असतील त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर या। सर्वात पहिल्यांदा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन RV11 पाटण या टीमचे संघ मालक समीरबाई ढिगे साहेब त्यांचा आभार व्यक्त करेल। कराड क्रिकेट असोसिएशन परी 11 कराड या संघाचे संघ मालक सूरजजी शेवाळे साहेब भैया साहेब आणि नितीन शेवाळे भैया साहेब आपण असाल तर व्यासपीठावरती या। भैया साहेब नितीन दादा येस आपण या व्यासपीठावरती। मी विनंती करेल सूरज शेवाळे साहेब आणि भैया साहेब आपण दोघांनी व्यासपीठावरती या। त्याचबरोबर आमचे सन्माननीय सुधीर धनावडे साहेब जावली क्रिकेट असोसिएशनचे त्यांना विनंती करेल संघ मालक आहेत त्यांना देखील विनंती करेल आपण देखील या। स्वराज्य 32 असोसिएशनचे शंकरदादा मोहिते साहेब आणि राम यमगर साहेब त्यांना देखील विनंती करेल आपण देखील या। त्याचबरोबर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मातोश्री 11 वाई या संघाचे जतीनदादा विष्णू धनावडे साहेब त्यांचा देखील आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी 11 शाहूवाडी कलंदर मोहम्मद कुरेशी साहेब जे धनगरवाडीचे पोलीस पाटील आहेत त्यांचा आभार व्यक्त करेल। पोलादपूर तालुका ग्रामीण तथा ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर त्या संघाचे संघ मालक निलेश दादा कोळसकर साहेब त्यांचा देखील आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन गोपीदादा प्रतिष्ठान गोपीदादा सूर्यवंशी शेठ त्यांचा देखील आभार व्यक्त करेल। 32 शिराळा स्पोर्ट्सचे संघ मालक 32 शिराळ्याचे सुरेश भाऊ रांजवन साहेब म्हणजे आपला माणूस आणि शंकरदादा मोहिते साहेब त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। त्यांना देखील विनंती करेल आपण या व्यासपीठावरती। आणि त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती शिवंदरसिंह राजे भोसले साहेब जावली 11 म्हणजे बाबा राजे 11 जावली या संघाचे संघ मालक सचिन सपकाळ साहेब आणि दिलीप जाधव साहेब या सर्वांना मी विनंती करेल आपण या। आलेल्या सर्व संघ मालकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा या संघ मालकांसाठी विनंती करेल हे संघ मालक आहेत म्हणून आपली स्पर्धा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। थँक्यू सो मच। मागच्या पण टेनिस क्रिकेट होती सर्व संघ मालकांनी विश्वास ठेवला तेव्हा ती स्पर्धा यशस्वी झाली। आज रबर देखील आम्ही पहिल्यांदा हात टाकला रबर क्रिकेट मध्ये आणि ती देखील यशस्वी झाली। मात्र विश्वास ठेवला या स्पर्धेसाठी सर्व संघ मालकांनी त्यांचा आभार व्यक्त करतो। बॉस मी विनंती करेल असलेल्या संघ मालकांचा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय। सर्वात पहिल्यांदा कराड परी 11 कराड या संघाचे संघ मालक मी विनंती करेल सूरजजी शेवाळे साहेब भैया साहेब आपण या। सर्वात पहिल्यांदा आपला सन्मान केला जातोय आभार व्यक्त केले जातात। खऱ्या अर्थानं विश्वास ठेवून आपण जो संघ मान्सून ब्लास्ट 2024 मध्ये घेतला आणि या मान्सून ब्लास्ट 2024 परीनं आपलं नाव त्या ट्रॉफीवरती कोरलंय आभार व्यक्त करेल नितीन दादा शेवाळे साहेब भैया साहेब मी विनंती करेल आपण देखील या। अध्यक्ष बॉस आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जाईल। संस्थापक बबलू दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय। आमचे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक त्यांच्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय। बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन 32 शिराळा 11 या संघाचे संघ मालक सुरेश भाऊ रांजवन साहेब शंकरदादा मोहिते साहेब उपस्थित नाहीत मात्र मी विनंती करेल सचिन दादा मनस्के साहेब उपस्थित आहेत त्यांचा सन्मान यावेळी करण्यात येईल। विजू दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येते मी विनंती करेल। येस विजय दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर संतोष भाऊ शिरसाट साहेब देखील उपस्थित आहेत। मी विजू दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेतोय। सर्व संघ मालकांचे आभार व्यक्त केले जातात। जे संघ मालक इथे उपस्थित नाहीयेत त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो। त्यानंतर आपण जाऊयात आमचे पंच 3 दिवस खूप मेहनत तुम्ही यार घेतल्याने 3 दिवस खूप भिजलात तुम्ही। मी विनंती करेल आपण या अर्थातच आमचे अंपायर्स सुबोध सर
अभि सर आणि तुषार सर, मी सुबोध सर विनंती करेल आपण तिघांच्या वतीनं जरूर येऊ शकता प्लीज, कारण की अंपायर्स 2 दिवस कंटिन्यू भिजत होते, एवढा पाऊस, छत्र्या होत्या. आणि मित्रांनो अंपायर साठी टाळ्या वाजल्या पाहिजे यार, कारण की 2 दिवस जी स्पर्धेला खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यासाठी मी विनंती करेल विजू दादा, खूप छान अंपायरिंग. आणि एवढ्या पावसामध्ये सोपं नाहीये, दिवसभर खेळू शकता, दिवसभर उभं नाही राहू शकत, आणखी संध्याकाळी जो त्रास होतो तो तुम्हालाच माहिती, आम्हाला खऱ्या अर्थानं या गोष्टी नाही समजत, पण पंचांना सॅल्यूट आहे. तर दुसऱ्या साईडला आणखीन एक सन्मान आपण करतोय, जे 2 दिवस गुणलेखक आमच्या सोबत जोडला होता, त्या गुणलेखकाला आम्ही विसरणार नाही आहोत. नितीन पवार, वेलकम नितीन. विनंती करेल विजू दादा आपल्या शुभ असते त्याचा देखील आपण सन्मान करूयात नितीनचा. 2 दिवस गुणलेखकच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जोडलेला वेल या नितीन, कारण की खूप चांगली साथ भेटली. समालोचकांचा तो कणा आहे आणि हा कणा आमचा मजबूत होता 2 दिवस. आणि आणखीन सन्मान आपण घेतोय. 2 दिवस बरेच समालोचक इथे भेट देण्यासाठी आले, आज आणि उद्या, कालच्या दिवसामध्ये आणि आज, ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि कराड टेनिस क्रिकेटचा खास करून आवाज म्हणजे आशिष चोरगे सर. मी बबलू दादा संस्थापक विनंती करेल आपल्या शुभहस्ते सन्मान घेत आहेत. आशिष चोरगे सर वेल यार, कारण की जी त्यांनी सुरुवात केली समालोचनाला, तदनंतर अभ्यास आणि तिथून पुढे त्यांनी जी लाईन पकडली आता ती प्रत्येकाच्या मनामध्ये घर करते. आणि अर्थातच पश्चिम महाराष्ट्र आणि पाटण टेनिस क्रिकेटचा फॅमिली मेंबर म्हणजे मी म्हणेल की आज बर्थडे, आज आपले सर्वांचे गुरु, आज निलेश मर्डेकर सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत ते आमचे, आणि त्यांना या असोसिएशनच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांची छबी आम्ही ज्यांच्यात बघतो ते लहू सर, लहू जाधव सर, वेलकम पाटण टेनिस क्रिकेटचे फॅमिली मेंबर. मी विनंती करेल विजू दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय लहू सरांचा, आणखी सगळी जबाबदारी तो खांद्यावरती घेतो आणि त्यानंतर स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी. आणि आता महत्वाचा सन्मान, आज कमीत कमी फायनल मॅचला 1200 पेक्षा जास्त लाईव्ह गेले होते. मैदानामध्ये असलेले प्रेक्षक आणि लाईव्हची संख्या ही आज तुफान होती, कारण की आज ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट झाले, तुफान झाले, कमेंट्स दाखवल्या गेल्या लाईव्हला, सर्वांच्या सबस्क्राईब दाखवले गेले, आणि ही खूप छान माहिती 2 अँगल मध्ये बॅट्समन आणि बॉलर दाखवला गेला, आणि कॅमेरामॅन देखील आज दोघांचं काम खूप छान राहिले. मात्र सर्वात पहिल्यांदा ओम साई एमटीसी अक्षय शेठ म्हात्रे, म्हणजे ओम साई एमटीसी आता सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण आता डेट बुक करतात, पण ओम साई एमटीसीचा डेट आता बुक होत चाललेत. आणि आज त्यांच्या फॅमिली मेंबर मधला वाढदिवस आहे, म्हणजे ज्याने तुमचे कॅमेरामधून आज शूटिंग केले, आज त्याचा वाढदिवस आहे. जो लहान छोटा आमच्या सोबत जोडलेला असतो प्रणय, प्रणय कुठे, प्रणयचा आज वाढदिवस, आणि प्रणयचा वाढदिवस बॉस मी विनंती करेल साजरा केला जाईल. तो केक ओपन करायचा प्लीज, कारण की आज खूप मोठी गोष्ट आहे. प्रणय मला वाटतं खूप लहान आहे, अजून त्याला 18 पण नसेल अजून, आणि या वयामध्ये तो कॅमेरा मधून ज्या पद्धतीने वर्क करतो, आणि अक्षय शेठचा तो कणा आहे. प्रणयला यावेळी मात्र केक कटिंग करून शुभेच्छा देणार आहोत वाढदिवसाच्या. येस वेलकम प्रणय. आणि आता त्याचा कॅमेरामध्ये कुणाल शूटिंग करतोय. प्रणय बोलत असेल हा पहिला क्षण आहे जिथे माझा स्टेजवरती वाढदिवस साजरा केला, आणि येस प्रणयला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा जरूर देऊयात. येस कटिंग करून घ्यायचं प्रणय. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. विश यू हॅपी हॅपी बर्थडे प्रणय. आणि आई एकविरा देवी तुझ्या पाठीशी सदैव राहो. तुझी ओम साई एमटी सोबत असलेला प्रवास हा नेहमी उच्च शिखरावरती जाऊन तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात. विश यू हॅपी बर्थडे प्रणय. आणि त्याचा देखील आपण वाढदिवस साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 दिवस कॅमेरा वर्क त्याने देखील खूप छान केलं. या वयामध्ये त्याच्या हातामध्ये असलेला कॅमेरा तो खूप सहजरित्या हँडल करतो. थँक्यू. आणि केक आता जाईल खाली तोंड गोड करण्यासाठी. अक्षय शेठ या. आणि आभार व्यक्त करतो सर्वांचं मी. थँक्यू. थँक्यू. आणि पुढील बक्षीस समारंभाकडे आपण जाऊयात. आणि मी विनंती करेल अक्षय शेठ म्हात्रे, ओम साई एमटीसी कुणाल. मित्रांनो खोनीगाव डोंबोली अक्षय शेठ म्हात्रे 8182 म्हणजे ओम साई एमटीसी साठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया, आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच अक्षय शेठ म्हात्रे. केक इथंच राहिला तर सगळ्यांना चारत बसतील, तोपर्यंत जाऊ देत खाली.
या केक हा घेऊन जावा केक वाटून खावा वाटून संग्राम उभाच आहे कुठे चाणक्य आहे संग्राम वाटून घे जाऊयात बक्षिसाकडे सर्वात पहिल्यांदा मी पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चालू करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत घेतली जे एकत्र आले ज्यांनी बी रोवली आणि ज्यांनी स्वप्न दाखवले संस्थापक बबलू दादा याचं मी आभार व्यक्त करेल कारण की ही जी लीग आहे ही जी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे जे त्यांनी चालू करून ठेवलं आणि त्यानंतर नेहमी सोबत असतात बबलू दादा थँक्यू सो मच विजय रेटरेकरला विसरणार नाहीये छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्याला विसरत असतो स्वामी असेल आणि खऱ्या अर्थानं बबलू दादाच्या सपोर्टनं आणि बबलू दादा विजय दादा संपूर्ण कमिटी सुधाकर लोहार वरे साहेब असतील अरुण दादा असेल या सर्वांचं मी आभार व्यक्त करेल कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मात्र संपूर्ण कमिटीमध्ये तुम्ही लोक येता तुम्ही खूप छान स्पर्धा आम्हाला दाखवलीत आणि आम्हाला समालोचन करण्याची संधी दिलीत पण हे सर्वजण ज्या व्यक्तीला पुश करतात आणि ज्या व्यक्तीला सपोर्ट करतायत ते अध्यक्ष शिवा जाधव बॉस याचा देखील आपण आभार व्यक्त करूया थँक्यू सो मच बॉस तुम्ही सर्वजण आहेत तुम्ही सर्वजण बॉसच्या पाठीशी असंच राहा स्पर्धा आपण ही तर सुरुवात आहे अजून खूप मोठ्या स्पर्धा करायचे अख्ख्या महाराष्ट्रातले खेळाडू आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये खेळतील अशा स्पर्धा येणाऱ्या दिवसामध्ये साहेब मगाशीच बोलले की पूर्ण महाराष्ट्राचे खेळाडू इथे खेळतील अशा स्पर्धांनी तुम्ही सगळं सोबत असणे गरजेचं आहे सर्वांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेचा सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट या आता पुढे या आणखीन सरका या पुढे आता प्रश्न चालू होतील बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट चेक यस अगदी एक मुख्य सन्मान आपण करणार आहोत चला विनंती असेल दोन्ही टीमचे खेळाडू या समोर अगदी बक्षीस वितरण सोहळ्याला काही क्षणामध्ये सुरुवात होईल तत्पूर्वी आपण एक शुभ सन्मान करूया संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला ज्या आवाजाने भुरळ पाडली आहे तो आवाज अर्थातच साताऱ्याच्या कंदीपेठेपेक्षा गोड आवाज पाटण तालुक्याचा अगदी आवाजाचा कोहिनूर हिरा किरण पांडुरंग बस्कर सरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत आदरणीय श्री विनोद दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट लीगची ही संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान करणार आहोत एकदा सर्वांना विनंती असेल किरण पांडुरंग बस्कर सरांच्या आवाजासाठी आणि किरण पांडुरंग बस्कर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या कारण या आवाजाने तुम्हा सर्वांना भुरळ पाडली आहे थँक्यू सो मच मनपूर्वक धन्यवाद पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टच्या माध्यमातून हा शुभ सन्मान संपन्न होतोय थँक्यू सो मच या सगळ्यांचा सत्कार म्हणजे माझा सत्कार आणि जाऊया बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन 106 धावा ठोकल्यात केल्या नाहीयेत त्या ठोकल्या जातात पत्र्याचा आवाज 4 वेळा आला बॅट पण त्यांनी दाखवली आणि बॅट दाखवल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या कोण शतकवीर मयूर पन्हाळकर वेलकम 1500 रुपये कॅश आणि निलेश दादा कोळसकर साहेब यांच्याकडून देखील त्याला त्याच्या 50 साठी 1000 रुपये होते ते देखील ऍड केले जात आहेत आणि ते दिले जाईल मयूर पन्हाळकर शतकवीर येस नवी मुंबईची शान या सगळ्यांची धडकन आहे मयूर वेलकम मी विनंती करेल साहेब आपले शुभ हस्ते कॅश प्राइज नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे मयूर पन्हाळकर हा टेनिस क्रिकेटचा शतकवीर म्हणून ओळखला जातो आणि बेस्ट बॅट्समन मयूर पन्हाळकर 1500 आणि 1000 निलेश दादा कोळसकर साहेब यांच्याकडून हे दिले जात आहेत येस मयूर दादा तुला माहिती आहे मी असलं बोलायला लागतं यार नाही तर ते त्यातलं तू काय असं नको पैसे नको पण बोल यार ते बोल काय बोलतो दादा स्पर्धा कशी वाटली व्यासपीठ आणि एवढी गर्दी एन्जॉय केलीस स्पेशली धन्यवाद बोलतो बॉस असतील सगळे कमिटी मेंबर असतील त्यांनी आमच्या टीमला संधी दिली खेळण्यासाठी तर खूप छान स्पर्धा असते बॉसचं बोलायचं झालं की प्रत्येक टुर्नामेंट त्यांची बेस्टच असते खेळायला खूप मजा येते आणि नियोजन खूप छान असतं तर खूप स्पर्धा छान जाते आणि चांगला प्लॅटफॉर्म भेटला यंगस्टर पण चांगले दिसून आले या टुर्नामेंटमध्ये खूप छान
मयूर फायनल मॅच खेळत होतास आणि धापा टाकत होतास, दमला होतात. सेमीफायनल आणि सेमीफायनल बद्दल काय सांगशील का? थोडंसं पाऊस पण थांबलेला आणि आमचं डिसिजन जरा थोडं चुकलं. बॅटिंगच्या ऐवजी आम्ही बॉलिंग घेतली. तर नाही, खूप छान खेळले कराडची परी 11 कराड टीम. तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि थोडं थकायला होत होतं की थोडं बोटाला थोडासा इंजरी झाली होती. बॅटिंग करताना नख लागलं होतं, थोडंसं इश्यू होत होते बॅटिंग करायला. तर काही नाही, थोडासा एफर्ट कमी पडला. आमच्या टीमने खूप चांगला एफर्ट दिला. 4 मॅच आम्ही लगातार खेळलो. तर चारीच्या चारी आम्ही मॅच जिंकलो. फक्त सेमीफायनलमध्ये थोडा एफर्ट कमी पडला, त्यामुळे नेक्स्ट टाइम आम्ही चांगला ट्राय करू जिंकण्याचा. थँक्यू सो मच मयूर आणि थँक्यू सो मच. द बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट मान्सून ब्लास्ट 2024 1.0 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर, तब्बल 6 विकेट आहेत त्या गोलंदाजाच्या नावावरती. कोण? मलाही वाटलं होतं अमित पाटील, पण तो कॅप्टन आहे एका टीमचा. त्याची टीम आता बेस्ट चालली आहे. पिंक कलर जर्सी मध्ये तो खेळाडू उभा आहे आणि 6 विकेट घेऊन अमित पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेलकम. 1500 रुपये कॅश. मस्के साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते कॅश दिली जाईल. वेल यार अमित दादा, वेल प्लेड. अमित पाटील 32 शिरा या टीम कडून बिलॉंग करतो आणि कॅश प्राइस त्याला दिलं जात आहे. वेल अमित दादा, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. येस, क्रिस्टल ट्रॉफी एन्जॉय केले स्पर्धानी. आता अमित दादाशी बोलूया. अमित दादा, स्पर्धेबद्दल काय बोलशील? प्रथमतः मी पश्चिम महाराष्ट्र या सर्व आयोजकांचा आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला. कारण खरं तर असोसिएशनमध्ये प्रत्येकजण खेळतो, पण या पश्चिम महाराष्ट्रातून एक चांगला प्लॅटफॉर्म, जर चांगल्या प्लेयरच्या समोर जर परफॉर्मन्स करायची संधी मिळत असेल तर नक्कीच खेळाडू सुधारतो. आणि ही संधी या आयोजकांनी दिली. मी बॉस असेल, बबलू पाटील असेल, विजय रेटरेकर असेल, सर्व कमिटी असतील, या सर्वांचं मी प्रथमतः आभार मानेन की त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध केला. स्पर्धा ज्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय केली, फायनल बद्दल आता प्रश्न, फायनलच्या मॅच बद्दल काय सांगशील? नक्कीच आमची टीमने चांगला परफॉर्मन्स केला. आम्हाला आमचा सपोर्ट स्टाफ सुद्धा खूप या ठिकाणी सपोर्ट करून गेला, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो. मी प्रथमतः त्या सपोर्ट करणाऱ्या सर्व आमच्या 32 शिराळकरांचा या ठिकाणी आभार मानेन, कारण ही ऊर्जा ही तुमच्यामुळेच आम्हाला मिळते. आणि नक्कीच आम्ही यापुढे आपल्या तालुक्याचं नाव मोठं करू. आणि विजय पावले हा स्टार खेळाडू आमचा या ठिकाणी नसल्यामुळे सुद्धा बराच फरक पडला, पण त्यांच्या अनुपस्थित सुद्धा जे आमचे प्लेइंग 15 मधले जे होते सर्व, त्याच्या व्यतिरिक्त जे बाहेर सुद्धा होते, त्यांच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी चांगला खेळ करून या ठिकाणी फायनल पर्यंत मजल मारली. पण क्रिकेट आहे, शेवटी कुठेतरी हार जीत होत राहते. नक्कीच आमचं कुठेतरी कमी पडलो आम्ही आणि त्यामुळे या ठिकाणी आम्हाला सामना गमावा लागला. परंतु ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही नक्की प्रयत्न करू. तुम्ही हारला नाहीये, थोडा कमी पडलात, मात्र बेस्ट दिलं तुम्ही. थँक्यू सो मच, मनापासून आभार. या स्पर्धेबद्दल जरूर बरंच काय जाणून घ्यायचंय बॉस, कारण की स्पर्धेला भरपूर रोहित पाटील येऊ शकतोस तू वरती. 2 मिनिटं ये रोहित पाटील. येस, 2 मिनिटं ये राजा, कारण की तू कराड करून चांगलं बोलतो. म्हणजे आता राजू कंकला बोलवलं किंवा संग्रामला बोलवलं तर फसून जाईल, ते थोडेस मस्ती करतील. पण रोहित पाटील, तू या स्पर्धेबद्दल बरंच काय बोलू शकतो. काय वाटतंय मित्रा, ही स्पर्धा, मोठ्या स्पर्धा तुम्ही बघता, एवढी गर्दी असते आणि आज तुम्ही अशा स्पर्धा खेळताय ज्याच्यात एवढी मोठी गर्दी आहे. दिवस बदललेत, क्रिकेटचे दिवस बदलत चाललेत आणि कराड टीम, परी 11 टीम, म्हणजे आता एवढा जोश आला की ट्रॉफी पहिलीच हवी आहे सगळ्यांना, आणि अशी स्पर्धा आता होत चाललेत. काय बोलशील या स्पर्धेबद्दल? सर्व खेळाडूंना मान्सून ब्लास्ट 1.0 आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. व्हॉट अ क्वालिटी गेम्स आपण पाहिलं. आणि आपल्याला क्रिकेट का आवडतं किंवा प्रेक्षकांना क्रिकेट का आवडतं, तर आज आपण पाहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणात
प्रेक्षक असलेली पश्चिम महाराष्ट्रातील मला वाटते पहिली स्पर्धा असेल आणि त्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कमिटीचं आम्ही कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. ज्या प्रकारचं नियोजन आहे आणि ज्या प्रकारच्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या, येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व संघांच्या माध्यमातून शिवाला रिक्वेस्ट असेल, संपूर्ण असोसिएशन कमिटीला रिक्वेस्ट असेल, टेनिस बॉल मध्ये देखील येणाऱ्या हंगामामध्ये अशा प्रकारच्या 2 स्पर्धा घ्यायला काही हरकत नाही. कारण गावागावामध्ये क्रिकेट खेळण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळूया, पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळूया, तेव्हा तुमचा कस कळेल, तुमची क्वालिटी कळेल आणि तुमचा दर्जा कळेल. आज या स्पर्धेमुळे प्रत्येक असोसिएशनचा दर्जा कळाला, प्रत्येक असोसिएशनचा गेम कळाला. आणि टेनिसमध्ये रबर बॉल थोडासा अवघड गेम आहे. काही ठराविक नावं प्रत्येक असोसिएशन मधून 2-3 मुलं असतात जी क्वालिटी क्रिकेट खेळतात आणि आमच्या असोसिएशनचं आम्ही भाग्य समजतो. राजू, सुजित आणि स्वप्नील सारखे रबर बॉलचे स्टार आमच्याकडे आहेत. म्हणजे लिटरली आता मला विचारतात तुम्ही एवढ्या खाली का खेळतोय, तर आपला गेम ज्या प्रकारे त्यांचा रबर बॉलचा गेम आहे आणि ज्या प्रकारचे फटके त्यांच्या बॅटमधून निघतायत, अक्षरशः काल किरण सरांनी एक उल्लेख केला होता, तुफान पावसामध्ये जसा चहाचा घोट घ्यावा आणि ती मजा ज्यावेळेस येते तसे त्यांचे फटके बघून मजा येते. तर प्रत्येक असोसिएशन मध्ये मयूर पन्हाळकर सध्याच्या घडीला संपूर्ण पश्चिम क्रिकेटमधील पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील टॉपचा खेळाडू, त्यात कोणतीही वाद नाहीये. ज्या प्रकारचा तो गेम खेळतोय इथून पुढे त्याच्या माध्यमातून आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं नाव संपूर्ण नवी मुंबईमध्ये आम्ही त्याला शुभेच्छा देतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये तो मोठं प्रोफेशनल क्रिकेट खेळताना दिसेल यात कोणतीही शंका नाहीये. सर्व विजयी संघांचं आभार, ज्यांनी भाग घेतला त्या संपूर्ण संघांचं खूप खूप आभार. थोडंसं शेवटच्या मुवमेंटला थोडीशी गडबड झाली, पण मॅच असते त्यामुळे होत राहते. बबलूचं कौतुक करेन मी मेन क्षणी, आणि बबलू निश्चितच आम्हाला माहिती आहे कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. अशा कालावधीमध्ये थोडंसं टेम्परामेंट आपलं कूल ठेवणं गरजेचं असतं. बबलूने त्यांची टीम सावरली, आम्ही इकडनं आमच्या गोष्टी सावरल्या. मैत्री दिवस आहे, अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी आमच्या असोसिएशन कडून आम्ही घेतो आणि कोणत्याही स्पर्धेला गालबोट लागणार नाही. थोडंसं होत राहतं, पण वेल प्लेड टीम 32 शिराळा कौतुक, स्वराज्य 32 शिराळाचं पण व्हायला हरकत नाही आणि संपूर्ण संघांचं कौतुक होणं गरजेचं आहे. अशा प्रकारची स्पर्धा शिवाला रिक्वेस्ट करेन येणाऱ्या सीझन मध्ये आपणच करूया, आम्ही देखील आहे कमिटीमध्ये. फक्त 360 ग्राउंडचा विचार करून येणाऱ्या कालावधीमध्ये 2 टेनिसच्या स्पर्धा आपण घेऊयात आणि एक गाव एक क्रिकेट पासून थोडंसं लांब जाऊन मोठ्या स्टेजवरती खेळा, जेणेकरून आपला गेम सर्व खेळाडूंना बघायला मिळेल. या स्पर्धेसाठी खूप मेहनत लागते मित्रांनो, आपण म्हणतो, परंतु शिवा बॉस आणि बाकीच्या संपूर्ण कमिटीने जी मेहनत घेतली आणि स्पर्धा पार पाडली त्याबद्दल त्यांचं संपूर्ण असोसिएशन कडून आमचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. थँक्यू सो मच. खूप छान. रोहितला यासाठीच बोलवलं की त्याचं वक्तृत्व खूप छान आहे. तो बॅटिंग देखील आधी समालोचक होता पण बॅटिंग कडे वळाला आणि खूप छान कराड करून तो बोलला. अमित पाटील देखील खूप छान त्याने देखील वक्तव्य केलेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आता बेस्ट फिल्डर सॅटरडे म्हणजे शनिवारच्या दिवसामध्ये या खेळाडूनं अप्रतिम फिल्डिंग केली, स्लाइड केली. त्याची स्लाइड अजूनही फेमस आहे, त्याचे व्हिडिओ पडेल. सॅटर्डेला या खेळाडूनं आपल्या टीम साठी खूप महत्वाचं योगदान दिलंय. तर जाऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच कसं काय पेपर फुटतात कसे, ओ पेपर फुटतात कसे, पण मास्टर घरचे पेपर फुटला आणि महादेव कदम बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सॅटर्डेचा दिवस महादेव कदमच्या नावावरती होता. स्लाइड मुंबई पोलीस केसेस सॉल्व्ह करत गेला एक एक आणि अप्रतिम. मी विनंती करेल 1000 रुपीचं कॅश प्राइज संतोष दादा सिरसट साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही एक ट्रॉफी आणि ट्रॉफी आणि कॅश प्राइज. वेल यार महादेव दादा, महादेव कदम, टाळ्या जरूर वाजवा. आज तुम्ही ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवाल उद्या दुसरे तुमच्यासाठी पण टाळ्या वाजवतील. टाळ्या नेहमी इतरांसाठी. दादा काय बोलतोय, स्पर्धा कशी वाटली? स्पर्धेबद्दल जर बोलायला गेलं तर अप्रतिम स्पर्धा होती. खूप एन्जॉय केला आम्ही, आमच्या टीमनी, सर्व टीमनी खूप एन्जॉय केला आणि अशाच इथून पुढे स्पर्धा होत राहू ही आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि जाऊयात आता मालिकावीर, मॅन ऑफ दी सिरीज. मालिकावीर पहिल्या वर्षाचा
पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट रबर बॉलचा मान्सून धमाका 1.0. टेनिसचा कोण होता? संकेत गोळे. आणि रबरचा बादशाह आहे अर्थातच राजू कांग. वेलकम. खांद्यावरून आलाय राजू कांग. येऊ देत, सीड्यांवरती नको, इकडूनच आरामात आरामात. सीड्या स्लिपरी आहेत, सो आरामात यायचंय. वेल यार राजू कांग दमला. आणि कॅश प्राइज मी विनंती करेल आमचे सन्माननीय विनोदजी लक्ष्मण पोकरकर साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज 3000 कॅश. तदनंतर ही प्राइज आहे कराड पंकजदादा वाडकर यांच्याकडून हे प्राइज देण्यात आलं. वाह, अभिनंदन. केटीपीएल तू नावावरती करून घेतली, KTRBPL नावावरती करून घेतली. KSK प्रीमियर लीग मध्ये ते सोन्याचं नाणं तुझ्या नावावरती राहिला. आणि आता पश्चिम महाराष्ट्र रबर बॉलचा 1.0 मान्सून ब्लास्टचा देखील तू मालिकावीर राहिला. या सर्व गोष्टी कशाच्या जोरावरती? प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. इट्स राईट. हो, यासाठी खूप प्रॅक्टिस केलेली मी म्हणजे सर्व टीमनेच केलेली. आम्ही रोज 23ला प्रॅक्टिस करायचो 20 आणि मी जास्त बोलत नाही, मला जास्त बोलता येत नाही. कारण मागच्या पश्चिम महाराष्ट्र लीग होती तेव्हा पण आम्ही असं 6 बॉल 6ला हरलो होतो. तेव्हापासून मला म्हणजे बोलायची तुम्ही असंच खेळताय, इथं खेळताय तिथं खेळताय, 6 बॉल 6 निघत नाहीत. पण आज तशीच वेळ आलेली, पण सुजितने मारले परत एकदा. आज घाबरलेलास का तू? परत तीच वेळ. होतं काय, आपण चांगला खेळ करतो, 4 मॅचेस जिंकतो, ते सगळं जण विसरतो जेव्हा फायनल हारतो तेव्हा. आणि आज पुन्हा टेन्शन होतं का फायनल मध्ये? हो नक्कीच, कारण की पाऊस पण पडलेला, जास्त रन होत्या. पण सुजित आणि मी कॉन्फिडन्समध्ये होतो. सेमीफायनलला बॅटिंग झाली होती, म्हणजे पहिल्या 2 हारलो. आमचं पब्लिक म्हणलं आम्ही जातो घरी, आता आम्ही काय करायचं. त्या टेन्शनमध्ये रागामध्ये आम्ही खेळलो सगळे चांगली. आणि कमबॅक कसा असतो तो दाखवून दिला कराडकरांनी. वा वा वा, खूप छान खूप छान. जे प्रेक्षक असतात आज कराड सगळ्या असोसिएशनचे ज्यांचे ज्यांचे प्रेक्षक होते, प्रेक्षक असल्याने वेगळी मजा येते का मॅच खेळायला? म्हणजे जर तुमचा तालुका खेळतोय तर तुमच्या तालुक्यातले प्रेक्षक देखील मैदानामध्ये असल्यानंतर तालुका जिंकू शकतो. हे खरं आहे का? नक्कीच नक्कीच, कारण प्रेक्षकांशिवाय क्रिकेट नाही आहे. जेव्हा प्रेक्षक बाहेर असतात आपल्यासाठी ओरडतात तेव्हा आपल्याला जोश अजून जास्त येतो की आपण चांगलं खेळावं, सगळे बघायला आलेत वगैरे वगैरे. थँक्यू सो मच. धन्यवाद राजू दादा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये कराडची देखील एक मोठी स्पर्धा येते जी आपण पाहिले तर भूमिपुत्र या मैदानावरती संस्थापक आपण या प्लीज 2 शब्द आपल्याशी. संस्थापक, टेनिस क्रिकेट सक्सेस झालं, स्वप्न बघितलं, पण रबर क्रिकेट आत्ताही सांगतो बॉस जेव्हा बोलतो की स्पर्धा घ्यायची पश्चिम महाराष्ट्र, सगळ्यात पहिला टेन्शन येतं. बॉसला बोलतो बॉस यार नाही यार पॉसिबल नाही. मागच्या वेळी मी ऍक्च्युली रडलो होतो टेनिस क्रिकेटला. मी 2 दिवस रडत होतो संध्याकाळी, एवढं टेन्शन मला आलेलं की कसं सगळं मॅनेज करायचं. आणि त्याच्यात आपण अजून कर्जबाजारी झालो तर काय करायचं, या गोष्टी होतात. पण काय बोलतो पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बद्दल? तुम्ही संस्थापक आहात, तुम्ही एक सुरुवात केली, स्वप्न दाखवलं, आणि आता पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बद्दल एक संस्थापक म्हणून काय बोलाल तुम्ही? नक्कीच सर, आता थोडासा वेळ झालाय, जास्त बोलत नाही. पण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आपण स्थापना ज्यासाठी केली ते म्हणजे आता ते स्वप्न आपलं सत्यात उतरतंय हळूहळू. आपले जे सगळे तालुका वाईज क्रिकेट मधले जे हिरे आहेत ते सगळं पश्चिम महाराष्ट्राला समजतात. ते आता असेच महाराष्ट्रात खेळतील आणि महाराष्ट्राबाहेर पण जाऊन खेळतील नक्कीच. आणि पश्चिम महाराष्ट्राचं धुरा आता आपण शिवा बॉस यांच्या खांद्यावर दिल्या आणि ती 100% त्यांनी ती पेलल्या. तशी ती 100% त्यांची काय बोलायचं त्यांना आता एफर्ट्स त्यांचे 100% आहेत आणि सक्सेस करून दाखवतात प्रत्येक स्पर्धा. त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर्ण असोसिएशनचं पण धन्यवाद. तुम्ही असंच आमच्यासोबत कायम राहा, तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच मिळतील इथून पुढे. धन्यवाद. नक्की मोठ्या स्पर्धा करून दाखवणारे 2 स्पर्धा अजून डोक्यामध्ये आहेत ज्या टेनिसमध्ये आम्ही घेऊन येणार आहोत. कदाचित धमाके खूप मोठे होतील, तुम्ही विचार पण केला नाहीये. अशी स्पर्धा आम्ही नक्की घेऊन येणार, फक्त वाट बघा आणि नक्की साथ द्या. जाऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 चा सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आवाज देऊयात 32 शिराळा
येस या असोसिएशनला या तालुक्याला सुरेश भाऊ रांजवन साहेब, शंकरदादा मोहिते साहेब यांची टीम आणि 32 शिराळा सेकंड प्राइज मान्सून ब्लास्ट 1.0. येस अमित पाटील आणि पूर्ण कंपनी आपण यायचे व्यासपीठावरती सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. शीतलताई कचरे मॅडम, सूर्यकांतजी कचरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सेकंड प्राइज क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला दिली आहे आणि ही ट्रॉफी प्राइज भेटणं गरजेचं आहे आणि प्राइज हातामध्ये राहणं गरजेचं आहे. येस दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सेकंड प्राइज आम्ही देतोय. येस आपण सर्वांनी उभं राहायचंय आणि एक छान फोटो घेऊ शकता कोणी तर जरूर फोटो घ्या. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट 32 शिराळा. नाही इथेच थांबा तुम्ही इथेच थांबा. टीमचा फोटो सिरीजचा वगैरे गाणं बनवायला, सिरीजचा बॅट्समॅन गोलंदाज सिंगल फोटो मला PDF पाठवला. वाह सेकंड प्राइज एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे 32 शिराळा या टीम साठी. मान्सून ब्लास्ट 2024 1.0. सुरेश भाऊ रांजवन, शंकरदादा मोहिते साहेब यांची ती टीम आहे. वेल प्लेड. ही आर्मी आहे 32 शिराळ्याची आणि येस नाद निराळा 32 शिराळा हे त्यांचं घोषवाक्य आणि या वाक्याने त्यांना जोश येतो. वेल यार वेल प्लेड अमरदादा वेल प्लेड. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात एका मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि मयूर कोणासाठी दिलेलं सुजित शेवाळे. येस सुजित शेवाळे येईल थोड्या वेळात. सुजित शेवाळे ये 2 मिनिटं तुझ्यासाठी कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचंय. सुजित शेवाळे 500 आलेत. येस दादा आपल्याकडून हे कॅश प्राइज होतं कोणाकडून आहे. हा शेवटचा षटकार जो आला होता सुजित शेवाळे त्याला 500 रुपयाचं कॅश दिलं जातं. येस सुजित 500 रुपयाचं कॅश दिलं जातं सुजित शेवाळे. थँक्यू. सुजित बोलतोस का आता काय बोलतोस. रबरचा हे तो पोरांसोबत पण बोलतो नाही बोलतो तो पोरांसोबत. काय बोलतो स्पर्धा आणि घरनिकीचा राजा तुला नाव दिलंय नवीन नाव ज्या राजानं पंचम ट्रॉफी म्हणजे काय पंचम हिंद केसरी म्हणजे जो अगदी साध्या घरातला आहे ते नाव तुला दिलं. ब्रँड बनत चाललायस तू. तुझं वय खूप कमी आहे कोणाला सांगणार नाही तू खूप छोट्या वयाचा आहेस. पण काय बोलतो स्पर्धा एन्जॉय केलीस. स्पर्धा तर सर खूप छान वाटली आणि मोठा प्लॅटफॉर्म असतो हा पश्चिम महाराष्ट्र बोलल्यावरती. टेनिसची देखील झाली होती असाच परफॉर्मन्स झाला होता तिथे देखील बोललो होतो की आमची कराड प्रीमियर लीग आहे नक्कीच चॅम्पियन देखील झालो तिथे. आणि आजचा दिवस ग्राउंड पण तेच होतं. लास्ट टाइम पण गोपीदादांनी टुर्नामेंट ठेवली होती पश्चिम महाराष्ट्र जसे राजू बोलला की म्हणजे हा सेट होता. मयूर पनाळकर, पृथ्वीराज यादव, गणेश शिंदे असेल म्हणजे हा पूर्ण सेट होता आणि त्यांनी आम्हाला 4 ओव्हरमध्ये 89 धावा मारल्या होत्या. राजू आणि मी दोघांनी 3 ओव्हरमध्ये त्यांना 83 धावा मारल्या होत्या आणि नेमका मी स्ट्राईकला होतो आणि मला फुल टच बॉल होता आणि मी आउट झालो आणि ती मॅच आम्ही हारलो होतो आणि हाच आम्हाला बदला घ्यायचा होता. 2 मॅच आम्ही पराभूत झालो. माझा देखील परफॉर्मन्स झाला नाही. माझ्या टीममधले माझे सर्वच प्लेयर बोलले की सुजित तू म्हणजे बॉसची टुर्नामेंट होती शिवाजी जाधव बॉस असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी होती त्या टायमिंगला तू बघ कसा खेळला होतास. तिथे बेस्ट बॅट्समन घेतला होता. फक्त बॉलिंगवरती नको लक्ष देऊ बॅटिंग पण कर. तुझ्या बॅटिंगमुळे आम्ही सर्वच म्हणजे कराडचा आपला संघ लास्टपर्यंत जाणार आहे. त्यांच्यामुळे मी आज आणि प्रेक्षक जे असतात ना प्रेक्षकांमुळे बॅटिंग होते खूप म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे अजून जोश येतो की बाबा आपल्याला 4 लोक बघतात. फक्त ग्रामीणमध्ये खेळून मोठा स्टार नाही बनायचं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं नाव देखील जसं मयूर पनाळकर सरांना बोलतात गॉड ऑफ टेनिस क्रिकेट आता कृष्णा सर असतील जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील मयूर पनाळकर सरांचं नाव येते तसंच मनात इच्छा आहे की क्रिकेट खेळतो तर आपलं देखील असं नाव आलं पाहिजे. त्यासाठी मी खरंच मेहनत करेन. टेनिसला देखील खूप मेहनत करेन. थँक्यू सो मच. 500 आलेत. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट संग्राम खूप छान. संग्राम आज तुझी व्हिडिओ पण व्हायरल होणार आहे. थँक्यू सो मच. कराड आला संग्राम आला की वेगळी मजा येते. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल
मान्सून ब्लास्ट 2024 1.0 पहिलं असतं, ट्रॉफी असो किंवा प्रेम असो, आणि पहिलं हातामध्ये जात आहे. अर्थातच परी पण येईल. लक्ष्मी कुठे? परी आमची. येस, परी पण येईल, जिच्या नावानं टीम खेळवली जाते. परी 11 कराड टीम, ज्याचे संघ मालक सूरज शेवाळे भैया साहेब आणि नितीन शेवाळे भैया साहेब. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. 1.0 मान्सून ब्लास्ट 2024 मानकरी परी 11 कराड. वेलकम. ही परी आहे आमची छोटीशी परी, ही देखील आले आज स्पर्धेला, एन्जॉय करते. जिजाऊची लेख लक्ष्मी, कराडकरांची लक्ष्मी आहे ती, जिच्या नावानं टीम खेळवली. या सगळी कमिटी आपण देखील जॉईंट व्हा. जबा अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी आपण मागे साहेबांच्या सोबत जॉईंट व्हा. येस, सर्व संस्थापक वगैरे सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी जॉईंट व्हा. साहेब आमचे गावकरी दादा, गावातले वगैरे सगळे अध्यक्ष मागे राहत आहेत. 2 मिनिटं. सगळे गावकरी वगैरे संघमालक आलेत का? संघमालक आपण देखील या. सर्वांनी जॉईंट व्हा. तिथे बसून घ्या पाहिजे खाली सगळ्यांनी. 1 2 3 चॅम्पियन साठी टाळ्या वाजवायचे. मान्सून ब्लास्ट 2024 1.0. वा, वेल प्लेड यार. परी 11 कराड टीम. कराड द ब्रँड MH50 ने पुन्हा दाखवला कराड, आणि परीच्या नावाने ही टीम खेळली. परीच्या हातामध्ये ट्रॉफी तुम्ही पाहताय. आमची लहानगी परी आहे, जी कराडची लक्ष्मी आहे आणि कराड 11 टीमची लक्ष्मी आहे. या लक्ष्मीच्या पावलानं यांनी तर ट्रॉफी मिळवले. वा, 1 नंबर, अप्रतिम. थँक्यू सो मच. आणि सर्वांचा आभार. एक महत्वाची सूचना सर्वांना, तुमचे जे ट्रॉफीचे फोटो आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, तुमचे फोटो PDF मध्ये बॉसला किंवा मला पाठवा. बॅनर बनवायचा आहे, यासाठी तुमचे जे टीम सोबतचे फोटो आहेत ते देखील आम्हाला पाठवा. बॅनर्स बनवायचे. सिंगल फोटो तुमचे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर जरूर पाठवा. थँक्यू सो मच. ही स्पर्धा आणि हे आयोजन इथेच पूर्ण होते अशी घोषणा करतो. धन्यवाद. जाता जाता